तर वडाळा मतदारसंघातून विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर नव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे। मनसेनं माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांना उमेदवारी दिली आहे। सलग नव्यांदा निवडून येऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची कालिदास कोळंबकर यांची तयारी सुरू आहे। त्यामुळे कोळंबकर जिंकणार की उलटफेर होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं असेल। 1990 पासून मी बॅटिंग करतोय। आज माझ्या 8 टर्म झाल्यात आणि ही 9वी टर्म आहे आणि एवढी वर्ष मी बॅटिंग करतोय आणि ह्या बॅटिंग मध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने एवढी वर्ष बॅटिंग झाली आणि गिनीज बुकाची सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने बॅटिंग होणार आहे। हे काही दिवसात तुम्हाला समजेल। मी एवढी वर्ष काम केलं आणि काम केल्याने एवढी वर्ष मी जनता माझ्या पाठीशी उभी आहे। म्हणजे माझं काम जनतेला आवडते, जनतेने माझं काम पसंत केलंय, त्याच्या मी एवढी वर्ष निवडून येतोय। आता आपण इथे इमारतीच्या खाली जरा पुढे स्लम मध्ये चला माझ्या बरोबर, म्हणजे कळेल काय लोकांच्या व्यथा आहेत। लोकांच्या आजही गटार घाण सगळी आहे, पुनर्वसन नाही, लोकांना पाणी नाही, गटार साफ होत नाहीये। त्या घाणीमध्ये 40 वर्ष आता तुम्हाला देणार, आता तुम्हाला हे काम करून देणार, ही माझी शेवटची निवडणूक, ही माझी शेवटची, असं चालले। त्यामुळे मला त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही। माझं लक्ष एकच आहे, कोणत्याही तऱ्हेनं महाविकास आघाडीची ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे, माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, त्याचं सोनं करायचं, त्या संधीचं सोनं करायचं आणि विजयाचा झेंडा इथे आमचाच फडकणार।